उपस्थित झालेले आहेत। कित्येक मॅचेस झाल्या, कित्येक मॅचेसमध्ये मी सुद्धा समालोचन केलं, परंतु मला एक मॅच आठवते की जेव्हा गणेश म्हात्रे साहेबांसोबत मी एक दिवस कॉमेंट्री केली होती। मला त्यांचा चेहरा पाहता क्षणीच मला वाटलं की एक दिवस आपण सोबत कॉमेंट्री केली होती। आणि नक्कीच मी या मॅचचा पूर्वार्ध असेल, दुसरी इनिंग असेल आणि त्याचं कॉमेंट्री करण्याचं मी एक विनंती करतोय तो गणेश म्हात्रे सरांना। नक्कीच समालोचन नाही करत, परंतु आपणा सर्वांना या स्पर्धेसाठी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि एक चांगला निर्णय आपण म्हणतो की गावकप म्हणजे काय किंवा प्रीमियर लीग म्हणजे काय, गावाची ही एकजुटीचं प्रतीक असतं। सर्व गावातील तरुण मंडळी, मग त्याच्यात ग्रामस्थ मंडळीसुद्धा असतील, त्यांचा मोठा हातभार आपल्याला लागतो। आणि गावाची एकजूट निर्माणसाठी अशा प्रकारच्या या स्पर्धा आहेत, या स्पर्धा घेणं गरजेचं असतं। त्यामुळे आपण सर्व मित्रपरिवार गावातून एकत्र येतो आणि ही मोठी स्पर्धा आपण 2-3 वर्ष पाहतो। गेल्या वर्षीसुद्धा मी तुमच्या स्पर्धेला भेट दिली होती त्या खरुशी मैदानाच्या इथं, आणि चालू वर्षी तिथलं मैदान नसल्यामुळं ही स्पर्धा आपण इतर घेतलीत, गावाचा एकोपा केलात आणि सर्वजण एकत्र आलात। त्याबद्दल तुम्हा सर्व कमिटी, गावातील ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळी, खेळाडू आपल्याला या स्पर्धेसाठी मी वाशिबा क्रिकेट संघटना अध्यक्ष मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून इथंच आताच मला समजलेलं आहे की 10वी बोर्डाची फी गरजू विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेमधून जो काय नफा मिळेल त्यांच्यासाठी हे चांगलं कार्य इथं पाहायला आपल्याला मिळतंय। तसेच लक्ष्मीनारायण मंदिर जीर्णोद्धार, तसेच गणेश मंदिर जीर्णोद्धार ह्यासाठी सुद्धा या लीगमधून जो नफा होईल त्यातून आर्थिक सहाय्य या मंदिरासाठी देण्यात येणार आहे। तसेच राजीप शाळा जिते यांचासुद्धा आता नूतनीकरण चालू आहे आणि त्या शाळेसाठी सुद्धा आर्थिक सहाय्य या प्रीमियर लीगच्या माध्यमातून, म्हणजे तरुण ग्रामस्थांना सर्व आपण एकवटलेत आणि काहीतरी गावासाठी आपल्याकडून होणं गरजेचं असतं। खेळ हा महत्त्वाचा नसून खेळासोबतच आपल्या गावाचा विकास म्हणजे सामाजिक कार्य आपल्या संघटनेच्या माध्यमातून किंवा प्रीमियर लीगच्या माध्यमातून कसं होईल हे चांगला पाऊल आपण उचललं, त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचं आभार मानतो। इथेच थांबतो। जय हिंद। धन्यवाद सर। खरं तर खूप चांगलं मार्गदर्शन आज सरांच्या माध्यमातून आपण ऐकलेत। मॅचकडे जाऊया या ठिकाणी आणि अक्षय म्हात्रे यांचा आवाज ऐकूया। तर बघूया सामन्याकडे वळूया। 34 आणि 35 धावांचं लक्ष ठेवलंय। 35 धावा काढत असताना प्रथम गोलंदाज रामचंद्र ठाकूर, अनुभवाचा साठा असलेला हा गोलंदाज आहे। यावेळेस कट करून काढला चेंडूला, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण होते। एक धाव मात्र पूर्ण होते, दुसरी रन सुद्धा पूर्ण होते। चांगली रनिंग मानावी लागेल। 2 धावा या चेंडूवर पूर्ण होत्या। धाव संख्या पोहोचले 3 या धाव संख्येवर। पूर्णपणे आपला अनुभव घेऊन उतरलेला हा खेळाडू रामचंद्र ठाकूर गोल्डन गणेशा संघाकडून खेळतो। यावेळेस समोर फलंदाज रामनाथ ठाकूर, दोन्ही ठाकूर ते पहिलेच्या पिक्चर मध्ये असायचे, ठाकूर ते ठाकूर की बेटी, ठाकूर का रण संग्राम, आणि ते 2 ठाकूर प्रत्येक पिक्चर मध्ये, पहिल्या जुन्या पिक्चर मध्ये एक तरी ठाकूर असायचा, तसा ठाकूर इथे पाहायला मिळतोय। स्ट्राईक मध्ये ठाकूर, गोलंदाजीसाठी ठाकूर। 3 या धाव संख्येवर रखडून ठेवलाय तो रामनाथ ठाकूर याला, रामचंद्र ठाकूर याने। पहिला षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतोय, जास्ती धावा खर्च करत नाही। यावेळेस पुन्हा एकदा जखडून ठेवलाय तो रामनाथ ठाकूर याला, पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता होते। पहिलं षटक चालू असताना अतिशय चांगलं इथं गोलंदाजीचं प्रदर्शन होते ते रामचंद्र ठाकूर। एकेकाळी कित्येक मैदान गाजवलेला हा अनुभवी असा गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा, मला वाटतं पूर्णपणे रामनाथ ठाकूर याचं पुस्तकच वाचलंय की काय रामचंद्र ठाकूर याने। प्रत्येक चेंडूला डॉट केलाय। षटक संपलाय। पहिल्या षटका अखेरीस फक्त 3 धावा खर्च केल्या रामचंद्र ठाकूर याने। आमचे डीजे मास्टर आहेत, त्याच्यामुळे षटक संपला तरी पण डीजे वाजणार नाही। अतिशय चांगली गोलंदाजी। उर्वरित 12 चेंडू असणार आहेत। 2 षटकांचा सामना शिल्लक असणार, विजयासाठी गरज असणार आहे ती 32 या धाव संख्येची, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 16 धावा उभाराव्या लागतील। महेश म्हात्रे आमचे जिथे गावातील
चांगलं व्यक्तिमत्व उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जिथे गावातील गाव कपमध्ये विशेष करून प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक ग्रामस्थाचं इथं आम्ही आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. तर बघूया पुढचं षटक घेऊन आलाय सनी. नक्कीच डिफेंड करायचे आहेत. 12 चेंडूंमध्ये 32 धावा, 3 षटकांचा सामना, 35 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये 3 धावसंख्या खर्च केल्या त्या रामचंद्रने. अतिशय चांगलं षटक फेकलं गेलं. सनी येतोय गोलंदाजीसाठी. जीवाचा आटापिटा करताना गोल्डन गणेश संघ नक्कीच ट्रॉफी न्यायचे, 1 नंबरची ट्रॉफी न्यायची प्रत्येकाला वाटत असतं. जिथे गावातील प्रत्येक खेळाडूला वाटतं. मला वाटतं कर्णधार आहेत ते पांडुरंग, कित्येक वर्ष गावदेवी जिथे संघाचा सुद्धा कर्णधार राहिले ते पांडुरंग. अतिशय चांगले असे कर्णधार. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. अतिरिक्त धावसंख्येचा इशारा येतोय. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. नक्कीच मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा असणार आहे विजयासाठी. बारके 11 संघाला. बघूया पुढचा चेंडू. सनी याच्याकडून जोरदार फटका. क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथे उपस्थित नाही. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चौकार काय रोखू शकत नाही. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. शांतीनगर बी संघाचे भास्कर म्हात्रे, आमचे लक्ष्मीनारायण संघाचे आवडते असे व्यक्तिमत्व भास्कर म्हात्रे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तर बघूया, चांगला फटका आला होता. 4 धावा मिळाल्या. 4 धावांनी संघ पोहोचला 8 या धावसंख्येवर. जवळजवळ 35 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांमध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज सनी याच्याकडून. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अतिशय अनुभवी आहेत. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावसंख्येचा. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. थोडीशी खराब लाईन. पुन्हा एकदा सनी गोलंदाजीसाठी तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. आणि यावेळेस चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप, लेग स्टंपच्या बाहेर जातोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणार, खूपच बाहेर जाणार चेंडू. अतिशय अनुभवी असे पंच, ज्यांनी कित्येक वर्ष पंचांचं काम पाहिलंय. तसेच अतिशय चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आपल्या संघासाठी. कित्येक काळ जिथे संघाचा कर्णधार राहिला सुधाकर म्हात्रे. अतिरिक्त धावसंख्येचा इशारा देतोय. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचले 10 या धावसंख्येवर. अतिशय खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन. फक्त 1 चेंडू फेकला गेला आणि 7 धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येच्या जोरावर दिल्यात त्या गोलंदाज सनी याने. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. थोडीशी खराब गोलंदाजी. विचार केला तर पांडुरंग सुद्धा एक उत्कृष्ट असे गोलंदाज. कित्येक वर्ष गोलंदाजी केली. या मॅच मध्ये सुद्धा हा गोलंदाज पाहायला मिळाला. बघूया पुढचा चेंडू सनी याचा. अप्पी चेंडू. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. 11 या धावसंख्येवर पोहोचलाय. आतापर्यंत जर अतिरिक्त धावसंख्येचा विचार केला या षटकामध्ये तर 4 वाईड चेंडू फेकले गेलेत ते सनी यांच्या माध्यमातून आणि एक्स्ट्रा धावा दिल्यात त्या 8 धावसंख्या एक्स्ट्रा दिल्या गेले. 4 धावसंख्या एक्स्ट्रा दिल्या गेलेत. अजूनपर्यंत दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला गेलाय. रामचंद्र ठाकूर थोडंसं सजेशन देताना गोलंदाजाला, कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्या रामचंद्र ठाकूर यांनी. 3 धावा खर्च केल्या होत्या. तर बघूया पुन्हा एकदा सनी तयार गोलंदाजीसाठी. पंचांना पुन्हा कसरत करायला लावतोय हा गोलंदाज. यावेळेस मात्र चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक हजर आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी
संघ पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. विजय मिळवायचा असेल मोठ्या फटक्यांची गरज असणारे 35 धावांचं लक्ष आपल्या समोर उभं केलंय गोल्डन गणेशा संघाने. पुन्हा एकदा गोलंदाजी करताना सनी महेश म्हात्रे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेस खेळून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षक हजर आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत दुसरी रन पूर्ण. थोडासा खराब थ्रो कलेक्ट झालाय तो म्हणजे गोलंदाजाकडून, त्याच्यामुळे 2 धावा मिळाल्या. रनआउट नक्कीच या चेंडूवर होऊ शकला असता फलंदाज, परंतु 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धावांनी संघ पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनपर्यंत 22 धावांची आवश्यकता असणार आहे विजय होण्यासाठी बारके 11 संघाला. सॉरी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. उर्वरित काही चेंडू आहेत दुसऱ्या षटकातील, तर अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे 9 चेंडू 20 धावा. नक्कीच एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा बारके 11 संघाकडून. रामनाथ ठाकूर अजूनपर्यंत उपस्थित आहे. रामनाथ ठाकूरला पहिल्या षटकामध्ये फक्त उभा ठेवला होता तो रामचंद्र ठाकूर याने. अनुभवाचा पूर्णपणे फायदा घेतला होता. कुठल्या टप्प्यावर चेंडू फेकायचा तो पूर्णपणे माहित होता तो रामचंद्र ठाकूर याला. बघूया पुढचा चेंडू सनी याचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समजला नाही फलंदाजाला, कीपरला सुद्धा चेंडू समजला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईडचा इशारा येतोय पंच सुधाकर म्हात्रे यांच्याकडून. 17 या धावसंख्येवर पोहोचलाय संघ. विजयासाठी गरज असणार ते 18 धावांची. अतिशय खराब गोलंदाजी. मला पांडुरंग म्हात्रे स्वतः उपस्थित आहेत. एकेकाली कित्येक मैदानं गाजवलेला हा खेळाडू स्वतः मात्र दुसऱ्या षटक हाताळलं नाही. मला वाटतं 3ऱ्या षटकामध्ये हा खेळाडू नक्कीच येईल. यावेळेस मात्र स्ट्राईक मध्ये आला रामनाथ ठाकूर. नक्कीच कित्येक वर्ष मी सुद्धा या फलंदाजाचा फॅन राहिलोय. तोच फलंदाज या ग्राउंडवर खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला जरूर, परंतु बॅटच्या फटक्यात काही चेंडू आला नाही. प्रशांत म्हात्रे सुद्धा उपस्थित. अतिशय चांगलं असं योगदान आमच्या संघासाठी प्रशांत यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर बघूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज सनी. सनी कित्येक चेंडू फेकले गेले त्या षटकामध्ये. अजूनपर्यंत जर विचार केला यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकला गेला. 1 धाव जरूर मिळेल. आतापर्यंत जर विचार केला तर किती चेंडू फेकले गेलेत आमचे स्कोर 10 चेंडू अजूनपर्यंत फेकले गेले, तरी सुद्धा अजूनपर्यंत षटक मात्र संपत नाही तो सनी याचा. अजूनपर्यंत जर 2 चेंडू फेकले तर नक्की 2 षटकांचा काम मला वाटतं सनी एकटेच करतील. तर बघूया यावेळेस नक्कीच चांगला चेंडू फेकला गेला अशी अपेक्षा करतोय. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चांगला चेंडू. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 18. विजयासाठी गरज असणार आहे ती 6 चेंडू आणि 17 धावांची. यावेळेस मात्र स्ट्राईक मध्ये कोण फलंदाज येतोय आणि काय पद्धतीची फलंदाजी करतोय ते पाहणं गरजेचं असणार आहे. आमचे कुक विशेष करून मीठ किती टाकायचा चव घेऊन सांगणारे भालचंद्र म्हात्रे दादा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जेवण घेऊन आलेले आहेत ते. पाहुण्यांसाठी जेवण असणार आहे, खेळाडूंसाठी जेवण असणार आहे. समालोचकांसाठी बोल बोल. अरे चाचू, अरे हो गे ना बोल तू. अरे तू बोल ना. नको नको तू बोल. धारातीर्थ यात्रा गड मोहीम उमरट ते श्री रायगड श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन रायगड विभाग यांच्या वतीने जे धारकर आहेत त्यांच्या वतीने जी मोहीम आहे ती होणार आहे आणि त्याच्याबद्दल योग्य मार्गदर्शन चाचू महाराज जिथे गावातील कीर्तनकार भजन मंडळ हरिपाठ मंडळ याच्यामध्ये खूप काही सहकार्याने चाचू महाराज माहिती देतील आणि सर्वांनी ऐकायचं आहे. हॅलो, जय श्रीराम, जय शिवराय.
सर्वांना सूचना आहे की या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून गेल्या अनेक वर्षे या ठिकाणी धारातीर्थ गटकोट मोहीम ही निघत असतोय। मोहिमेमध्ये कमसे कम 2 लाख पब्लिक असतोय। ही मोहीम कशासाठी, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकलेत, या गडावरून त्या गडावर विजय करण्यासाठी आणि गडकोट मोहीम का असतो हा अनुभवण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालामध्ये जसं मावले अनुभवत होते तसंच या ठिकाणी आपल्याला अनुभवायचं आहे। दऱ्याखोल्यामध्ये, डोंगर पाऱ्यामध्ये, रानामध्ये 4 दिवसाची मोहीम आहे। या वर्षाची 2025ची मोहीम धारातीर्थ गटकोट मोहीम उमरठ ते श्रीमान रायगड 32 मन सिंहासन या ठिकाणी होणार आहे। ज्या धारकऱ्यांना, वारकऱ्यांना किंवा भाविकांना या गटकोट मोहीममध्ये यायचं असेल त्यांनी समाधान म्हात्रे यांच्याकडं आपली नावं द्यायचे। विनामूल्य ही धारातीर्थ गटकोट मोहीम आहे। धन्यवाद चाचू महाराज। हां, आणि आमचे कुक, मी पहिल्यांदा जर कोणाचा आभार व्यक्त करीन तर त्या कुकचं। अतिशय चांगलं जेवण कालच्या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये सुद्धा यावेळेस चेंडूला खेळून काढला आहे। षटकार लाईनीच्या बाहेर जाते चेंडू। जो खेळाडू असेल त्याला, जो खेळाडू असेल त्याला ना। आणि एक अनाउन्समेंट आहे, जो आजच्या दिवसात खेळाडू खेळला जाणार आहे त्याच्यासाठी आयवा कॅच मिळणार नाही, ब्रँडेड परफ्यूम तुम्हाला मिळणार नाहीये। तर बघूया, कॅच मात्र अतिशय चांगला कॅच घेतला गेला होता। कोण होता तो? अथर्व यांच्याकडून, शेलार यांच्याकडून झाला होता। यावेळेस जोरदार फटका। नक्कीच मी म्हणेन, ज्या पद्धतीने जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल, 1 षटक आणि 17 धावांची गरज असताना 2 जे फटके आलेत, सुरेख असे फटके आलेत। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार। अतिशय चांगली खेळी इथे पाहायला मिळते। नक्कीच झोडून काढले ते पांडुरंग म्हात्रे याला। 3 चेंडू 6 धावांची गरज असणार आहे। नक्कीच चांगली फलंदाजी, आणि फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे। अतिशय चांगली फलंदाजी, ज्या पद्धतीने आपल्याला विजयासाठी धावांची गरज आहे त्या पद्धतीने खेळताना इथे पाहायला मिळतोय। फलंदाज जय, पांडुरंग म्हात्रे गोलंदाजी करतोय स्वतः। 3 चेंडू आणि 6 धावांची गरज। थोडेसे नाराज असेल पांडुरंग, कारण एक उत्कृष्ट असा गोलंदाज आणि त्याला इथे झोडून काढले। बघूया पुढचा चेंडू। यावेळेस मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने, चांगला चेंडू फेकला गेलाय। जे संघ आतापर्यंत खेळले गेलेत प्रत्येकाने आपल्या संघाचे खेळाडू पाठवायचे आहेत। जेवण आलेलं आहे। शांतीनगर संघ असेल, विष्णुकांता, मिस्यू भाऊ, सुजल प्रतिष्ठान, वाघोबा प्रसन्न, माऊली 11 आणि शांतीनगर आहे, सर्व संघांनी जेवण आलेलं आहे, जेवण्यासाठी यायचंय। एक चांगला असा आयोजन, जेवण सुद्धा प्रत्येक खेळाडूसाठी। यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला मात्र चेंडू समजला, निर्धाव चेंडूचे सांगता होते। 1 चेंडू 6 धावांची गरज। यावेळेस चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो इथे पांडुरंग म्हात्रे। 1 चेंडू 6 धावा। फलंदाज सुद्धा तितक्यात ताकदीचा फलंदाज। मागच्या जर चेंडूंचा विचार केला, 2 चेंडूमध्ये 1 षटकार चौकार लगावला होता जरूर, परंतु 2 चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश आले ते पांडुरंग म्हात्रे याला। तर बघूया, 1 चेंडू 6 धावा विजयासाठी बारक्या 11 संघाला। आणि यावेळेस आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करत फलंदाजाला बाद केलंय पांडुरंग म्हात्रे, आणि विजय होतोय संघ गोल्डन गणेशा।